गेल्या 8 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे 2 दिवस अगोदर जे आहे ते भावली धरण हे 100% भरलेलं होतं आणि त्यानंतर आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास धाम धरण हे सुद्धा 100% भरले असून त्याच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। केंद्र शासनाने पंतप्रधानांच्या विशेष निधीतून देशभरात 23 प्रकल्प निवडलेले आहेत। राज्यात असे 7 प्रकल्प असून यामध्ये इगतपुरी तालुक्यातील धाम धरणाच्या प्रकल्पाचा विशेष समावेश करण्यात आलेला आहे। धाम धरणासाठी 510 कोटींचा खर्च करण्यात आलेला असून या धरणामध्ये 75 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचा साठा होतो। धाम धरणाची निर्मिती फक्त मराठवाड्याची ताण भागवण्यासाठी करण्यात आलेली असून असे मराठवाड्याची ताण भागवणारे जे धरण आहे धाम धरण ते आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास भरलेले असून आता मराठवाड्याची ताण भागण्याची चित्र हे समोर आलेलं आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।